पोलीस सायरन, वायरलेस कॉल, लाल फितीतील फाईल, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या काव्यसंग्रहाचे अनोख्या पद्धतीने प्रकाशन. कल्याणहून बातमी. 11 जुलै. पुस्तक प्रकाशन सोहळे अनेकदा पाहायला मिळतात, मात्र निवृत्त पोलीस अधिकारी अर्जुन डोमाडे यांच्या वर्दीतील वेखरी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याने उपस्थितांना एक आगळावेगळा अनुभव दिला. कार्यक्रमाची सुरुवात होताच सभागृहातील दिवे मंद करण्यात आले. त्याचवेळी पोलीस सायरनचा आवाज आणि पोलीस वाहनावरील फ्लॅशिंग लाईट्समुळे संपूर्ण सभागृहात जणू एखाद्या आपत्कालीन परिस्थितीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलीस कंट्रोल रूममधून वायरलेसवर दिल्या जाणाऱ्या इमर्जन्सी संदेशाच्या धर्तीवर वर्दीतील वेखरी काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाची घोषणा करण्यात आली. यानंतर एखाद्या महत्त्वाच्या गुन्ह्याची फाईल घेऊन अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल होतात. त्याच शैलीत लाल फितीने बांधलेल्या फाईलमध्ये हा काव्यसंग्रह सभागृहात आणण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते या अनोख्या पद्धतीने काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या संपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली. फुलकट्टा कल्याण यांच्या वतीने चांदणवेल प्रकाशन प्रकाशित निवृत्त पोलीस उपनिरीक्षक अर्जुन डोमाडे लिखित वर्दीतील वेखरी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी तथा लेखक अरुण म्हात्रे, ज्येष्ठ प्राध्यापिका रेखा मैडम, डॉक्टर विजय पंडित पु. ल. कट्टाचे संयोजक प्राध्यापक महेंद्र भावसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की पोलीस खात्यात तब्बल 34 वर्षे विविध विभागात सेवा बजावताना आलेले कटू गोड अनुभव, समाजजीवनातील वास्तव आणि वर्दीमागील संवेदनशील मन यांचे प्रभावी शब्दचित्र वर्दीतील वेखरी मध्ये उमटले आहे. अर्जुन डोमाडे यांचे कौतुक करताना मान्यवरांनी त्यांची तुलना अर्जुनाच्या रूपातील एकलव्याशी केली. निष्ठा, प्रामाणिकपणा आणि निष्कलंक सेवाभाव जपत पोलीस दलात कार्यरत असतानाही त्यांनी आपल्यातील संवेदनशील कवी जिवंत ठेवला. त्यातूनच हा काव्यसंग्रह साकार झाल्याचे गौरवोद्गारही यावेळी काढण्यात आले. यावेळी वर्दीतील वेखरी या काव्यसंग्रहातील निवडक कवितांच्या वाचनाची चित्रफीत दाखविण्यात आली. अनोखी संकल्पना, पोलिसी जीवनाची झलक आणि साहित्यिक अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम घडविणारा हा प्रकाशन सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना कार्यक्रमाच्या शेवटी अनेकांनी व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्वश्री किशोर खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता केंबुळकर, गणेश गीते, स्वप्नील डोमाडे, अजिंक्य पाटील, मनीषा घुगे, अशोक घुगे, योगेश शहा, वैभव बोडके, स्वप्नील चकोर, यशवंत सानप, सुदाम बोडके, भूषण ताडगे, प्रवीण काळे, योगेश घुगे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे व खुमासदार खुशखुशीत सूत्रसंचालन सौजागृती चकोर यांनी केले तर पु. ल. कट्टा संयोजक योगेश शहा यांनी उपस्थितांचे आभार मानले. संतोष निरभवणे, IB7 न्यूज, कल्याण. पोलिसाची नोकरी करून हे सर्व करणं खूप आवड गोष्ट आहे, कारण की त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. कुटुंबाचा तर खूप लांब राहिलं. त्याच्यानंतर हे वैयक्तिक छंद आणि जे असतात, लेखनाचा असेल, कविता करण्याचा असेल, तर हे सर्व व्यवहारानं सांभाळून या सर्व गोष्टी करणं आणि त्यातनं त्यांनी हे सर्व केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. मध्ये आपल्या सरांनी सांगितलं की ते अर्जुन आहे, तर हे अर्जुनच लागतो तरच होऊ शकतं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पोलिसांच्या भावना ज्या असतात त्या एक पोलीसच जाणू शकतो. आणि त्यांच्या ज्या वैखरीतील वर्दीतील वैखरी हे त्यांनी मला जेव्हा काल फोन करून सांगितलं तेव्हाच ते माझ्या मनाला भावलं. एक जो कलाकार आहे, जो साहित्य वाचन करतो, त्याला कला साहित्य याच्यामध्ये रस आहे, त्यालाच या गोष्टींचं महत्व समजू शकतं. त्यासाठी मी माझा वेळ काढून आलेलो आहे. पोलिसांच्या भावना त्याचे कुटुंबीय किंवा मित्र, जे खाजगी मित्र आहेत ते त्यांना समजू शकत नाही. फक्त पोलिसच पोलिसाच्या भावना समजतात. त्याला त्याचं दुःख, त्याच्या अडचणी, त्याच्या समस्या, त्याला जे मुस्कटदाबी होती त्याची मानसिक दृष्ट्या, प्रत्येकाला भावना असतात. पोलीस जरी असला तरी तो शेवटी माणूसच आहे.